नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठात तुमचे स्वागत आहे। कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 या पाठाचा आपण अध्ययन करणार आहोत। या पाठाचे शीर्षक आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। लेखक वसंत जोशी यांनी केवळ मात्र गंमत, करमणूक आणि निखळ विनोद निर्मिती व्हावा यासाठी लिहिलेला हा एक प्रसंग आहे आणि या प्रसंगाच्या माध्यमातून लेखकाने काल्पनिक प्रसंग हा मांडलेला आहे, पण याच्यामध्ये जे पात्र असतात ना ते पात्र खरोखरचे अभिनेते किंवा नट यांना पात्र बनवून घेतलेले आहे असे छोटे छोटे कथा लिहिलेले आहे। तर या पाठामध्ये असे आपण पाहिलं आतापर्यंत की एक म्हातारा व्यक्ती आहे आणि एक तरुण आहे। तो म्हातारा जो आहे तो काका आहे आणि तरुण जो आहे तो पुतणे आहे आणि यांच्यामध्ये संवाद चालू आहेत। इगतपुरी स्टेशनवरती नागपूर दादर एक्सप्रेस इंजिन बिघडल्या कारणाने 3 तास तिथे इगतपुरी प्लॅटफॉर्मवरती सगळे प्रवासी थांबलेले आहेत आणि त्या प्रवाशांमध्ये 2 जे व्यक्ती आहेत ते एक तास गप्पा मारत राहतात आणि नंतर तेही कंटाळतात। मग चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा ते गप्पा मारायला सुरुवात करतात। त्यांच्या गप्पा त्या मारत असताना एवढे मोठमोठ्याने बोलत असतात की आजूबाजूचे सगळे लोक त्यांची ते गप्पा ऐकत असतात। आता पाहूया हे काका पुतण्यांमधील पुढील संवादावरून लेखक कोणती हास्य निर्मिती या पाठात करणार आहे। पाठाच्या परिच्छेदातून आपण हा प्रसंग समजून घेऊया। पाठाच्या मागील सेशनमध्ये आपण पाहिलं होते की ते जे 2 व्यक्ती जे आहेत त्याच्यामध्ये एक म्हातारा आहे आणि एक तरुण आहे। तरुणाचं नाव आपल्याला समजलेलं आहे की तो कोण आहे, राजा आहे। त्याचं नाव राजा आहे आणि त्याला इंग्लंडला जायचं आहे। इंग्लंडला जाण्यासाठी त्याने आपली पूर्ण तयारी केलेली आहे। पासपोर्ट आणि व्हिसा बनवलेले आहेत, 4 नवीन सूट शिवलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त रोज वापरण्यासाठी सुद्धा त्याने कपडे घेतलेले आहेत। नंतर काकाने दिलेले घड्याळ सुद्धा त्याने घेतलेलं आहे, त्याने ते आत्ताच वापरायला काढलेलं आहे। पुढे दोघांमध्ये काय संवाद होतो ते पाहूया। राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत। पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं। आता बघा, काका पुतण्याला काय सांगत आहे की तुझे घड्याळ आता वापरायला काढलेलं आहे ना ते भारी किमतीचं आहे। भारी म्हणजे खूप जास्त किमतीचं आहे। किती किमतीचं घेतलेलं होतं त्यांनी ते काकाने ते घड्याळ 10,000 मोजलेत, म्हणजे 10,000 रुपयाचं ते घड्याळ होतं। आता बघा हा प्रसंग फार पूर्वी लिहिलेला आहे की नाही, याच्यावरून आपल्याला कळतं की त्या काळामध्ये जे 10,000 होते ती काही क्षुल्लक गोष्ट नव्हती, क्षुल्लक रक्कम नव्हती, ती फार मोठी रक्कम होती। कारण की आता काळानुसार आपल्याला पैशांच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर थोडं आपल्याला त्याची व्हॅल्यू जी असते, किंमत जी असते थोडी कमी जास्त होते। की अगोदरच्या लहान मुलांना जर आपण 1 रुपया खेळायला दिला, खायला दिला तरी त्यांना फार आनंद व्हायचा। आजकालच्या मुलांना 10 रुपये दिले तरी फार कमी वाटतात। म्हणजे आज आपण समजू शकतो की त्यावेळेस आज आपल्याला 10,000 फार कमी वाटतात, पण हा प्रसंग लेखकाने जेव्हा लिहिलेला आहे त्यावेळेच्या काळामध्ये 10,000 म्हणजे फार मोठी रक्कम होती आणि 10,000चं घड्याळ तर त्यापेक्षाही जास्त होतं। कारण की घड्याळ हे कसं रोज वापरायचं असतं, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर होणार असतो, त्यामुळे एवढं मोठ्या किमतीचं किंवा एवढं जास्त किमतीचं घड्याळ सहसा कोणी वापरत नाही। तरी पण काकाने आपल्या पुतण्यावरती फार जीव असल्या कारणाने त्याने त्याला ते घड्याळ दिलं होतं, ते फार किमतीचं दिलं होतं। 10,000 रुपये त्याच्यासाठी मोजले होते आणि ते कुठून घेतलेलं होतं, पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं। आता हे पीटर्सबर्ग पण युरोप खंडामध्येच येतं। विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का। आता बघा त्याला विमानाने प्रवास करायचा असतो ना, कुठे जायचं असतं, इंग्लंडला जाण्यासाठी विमानाने प्रवास करण्यासाठी काका पुतण्याला विचारतायत की तुला 50,000 रुपये पुरतील ना? आता जेव्हा आपण पुन्हा आता कुठे ते इगतपुरी स्टेशनवरती आणि कशाने प्रवास करत आहेत, एक्सप्रेसने म्हणजे ट्रेनने प्रवास करत आहेत। आणि कोणत्या ट्रेनने प्रवास करत आहेत ते नागपूर दादर एक्सप्रेसने ते प्रवास करत आहेत। मग जेव्हा ते
ह्या इगतपुरीवरनं जेव्हा ट्रेन चालू होणार ते कुठे जाणार, मुंबईला जाणार. आणि मुंबईला गेल्यानंतर ते काय सांगत आहेत की मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ म्हणजे लगेच तेवढी रक्कम तुला देईन. किती रक्कम ते बोलते देण्याबद्दल? 50,000 रुपये. पण बेटा सांभाळून जायचं बरं का. तर आता बघा ह्या संवादावरून काकाचं पुतण्यावरती असलेलं प्रेम आपल्याला दिसून येते आणि त्यांना जी पुतण्याबद्दल काळजी वाटते ना, कारण की का आता आपला पुतण्या पहिल्यांदा परदेशात जाणार आहे, पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार आहे, म्हणून काकाला पुतण्याची काळजी वाटत आहे. म्हणून तो काका पुतण्याला सांगत आहे की सांभाळून जायचं बरं का. पण काका तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? आता बघा काका आणि पुतण्यामध्ये संवाद चाललेला आहे आणि हे संवाद ते एवढं दूरवर जाईपर्यंत एवढे मोठमोठ्याने बोलतायत की सगळे प्रवासी बघा त्यांचे सगळे शब्दाने शब्द ऐकत आहेत. त्यांचे संवाद, दोघांचे संवाद, काका आणि पुतण्यांचे संवाद. आता हे संवाद आहेत ना लक्षात ठेवायचे आहेत. कोणी कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. पण काका तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्षे कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? आता बघा हा जो पुतण्या आहे, राजा नावाचा जो पुतण्या आहे तो इंग्लंडला जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे त्याचं कारण इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहा किंवा एका वाक्यासाठी प्रश्न विचारले शकतात की राजा परदेशात कशाला जाणार होता किंवा इंग्लंडला कशाला जाणार होता. तर तो बॅरिस्टर होण्यासाठी जाणार होता. बॅरिस्टर म्हणजे वकिलाचं जे शिक्षण असतं ना त्याला आपण बॅरिस्टर असे म्हणतो. म्हणजे त्याला इंग्लंडला जाऊन वकील व्हायचं होतं आणि वकिलाचं शिक्षण घेण्यासाठी तो बॅरिस्टरला जाणार होता. बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. आता तो काय सांगत आहे की इंग्लंडला मी 3 वर्ष राहणार आहे. बॅरिस्टरचं जर शिक्षण घ्यायचं असेल, वकिलाचं जर शिक्षण पदवी घ्यायची असेल तर त्याला 3 वर्ष लागतात. 3 वर्षाचा तो कोर्स असतो वकिलाचा किंवा बॅरिस्टरचा. म्हणून पुतण्या काकाला म्हणत आहे की 3 वर्ष मी कशी काढणार, की नाही किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील, की जे रोजचं दैनंदिन खर्च जो असतो, आपला किरकोळ जो खर्च असतो त्याच्यासाठीच मला किती पैसे लागणार आहेत, किती रुपये लागणार आहेत? 15 लाख लागणार आहेत. कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? आता बघा पुतण्या जो आहे ना तो काकाला काय सांगत आहे की तुम्ही मला 50,000 रुपये देऊ करतायत इंग्लंडला जाण्यासाठी, पण जर खर्च बघायला गेला तर किमान वर्षभराचा खर्च माझा किती असणार आहे? किरकोळ खर्चच फक्त 15 लाख असणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर मी कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन जर राहिलो तर ते तुमच्या पदाला शोभेल का? कारण की तुम्ही एवढे श्रीमंत आहात. आणि अशातच जर मी छोट्या मोठ्या कोणत्या पण घाणेरड्या हॉटेलमध्ये जाऊन राहिलो तर तुमची प्रतिष्ठा कमी होईल की नाही? मग तेव्हा काका काय म्हणतायत, नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. आता बघा इथे ना पुतण्याने काय केलेली आहे, काकाचं त्याला माहिती आहे काकांचं त्याच्यावरती जीव आहे, प्रेम आहे, म्हणून तो भावनिक स्पर्श काकाला करतोय की भावनिक दृष्टिकोनातून तो त्यांना इमोशनल करत आहे, भावनिक करत आहे की तुम्ही एवढे मोठे प्रतिष्ठित व्यक्ती आहात आणि इंग्लंडला जाऊन मी कोणत्या पण घाणेरड्या हॉटेलमध्ये कसं राहणार? मग तेव्हा काका म्हणतात की नको बाबा, तू काय कर, एक स्वतंत्र बंगलाच घे आणि तुझ्या अभ्यासासाठी सुद्धा निवांत जागा हवी. तुला काय कसं शिक्षण घ्यायचं आहे? बॅरिस्टरचं, वकीलचं शिक्षण घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी तुला अभ्यास करायला पण वेळ पाहिजे, निवांत अशी जागा पाहिजे जेणेकरून तुझ्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय यायला नको. म्हणून काका पुतण्याला काय सांगतोय की तू कोणत्याही घाणेरड्या हॉटेलमध्ये नको राहूस, त्यापेक्षा तू एक छानपैकी स्वतंत्र स्वतःसाठी एक बंगलाच घे, जेणेकरून तुझा अभ्यास सुद्धा व्यवस्थित होईल, कोणत्याही प्रकारचा व्यत्यय तिथे येणार नाही. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. आता बघा लगेच पुतण्याने काय केला, काकाला हिशोब सांगितला. काय सांगितलं की त्यासाठी काका वर्षाला मला किती लागतील, किमान म्हणजे कमीत कमी 15 लाख रुपये लागतील. म्हणजे वर्षाचं त्याने गणित सांगितलेलं आहे, वर्षाला 15 लाख. तो वकील बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? 3 वर्ष. मग 15 प्रमाणे 3 वर्षाचे किती होतात? 45 लाख. 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. तर हे काका आणि पुतण्यांचा संवाद चाललेला आहे. त्यांचं जे बोलणं आहे ते लाखो रुपयापर्यंतचं त्यांचं हा संवाद चाललेला आहे. आणि कुठे बसून हा संवाद करत आहेत ते?
रेल्वे प्लॅटफॉर्मवरती, जिथे की सर्वसामान्य लोक त्यांची सगळी गोष्टी ऐकत आहेत. आता आपण जर विचार करायचा म्हटला तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरती किती प्रकारचे लोक असतात, कोणाच्या मनामध्ये काय आहे आपण ओळखू शकतो का? किती चोर भामटे असतात की नाही. आणि अशा लोकांसमोर हे काका आणि पुतणे हजारो लाखो रुपयाच्या गप्पा गोष्टी सहजपणे करत आहेत. आता पाहूया पुढे परिच्छेदामध्ये लेखक काय सांगत आहे. त्याची सोय मी आता ह्या क्षणालाही करू शकतो. आता बघा, तो काका काय पुतण्याने हिशोब सांगितला, वर्षाला कमीत कमी 15 लाख रुपये खर्च लागणार, असे 3 वर्षाचे 45 लाख रुपये होणार. त्यावर काकाने काय उत्तर दिलेलं आहे, त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का? बघा, लगेच पुतण्याने सांगितलं त्याला काकांना की असं असं आहे, 3 वर्षासाठी एवढे पैसे लागतील. तर काका काय म्हणतात, काळजी नको करू, चिंता करू नकोस, आता या क्षणालाही मी त्या पैशांची व्यवस्था करू शकतो. बॅगेमध्ये आहेत ना, ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये जी बॅग आहे आपली त्याच्यामध्ये माझ्याकडे पैसे आहेत. काय केलेत मी, शेअर्स विकलेत आणि शेअर्स विकल्याची नगद रुपये आलेले आहेत. नगद म्हणजे रोकड आलेली आहे माझ्याकडे. रोकड किती आहे, 80 लाख आहे. तर आत्ताच देऊ का? आता काका पुतण्याला काय म्हणतायत, आत्ता तू 3 वर्षानंतरचा विचार नको करूस, आत्ताच माझ्याकडे पैसे आहेत, तुला देऊन टाकू का? पुतण्या म्हणतो नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल, रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. आता बघा, का पुतण्याने लगेच एक एक खर्च सांगायला सुरुवात केला. ट्रेनचा प्रवासाचा सांगितल्यानंतर 3 वर्षाचा खर्च पण लगेच सांगितला. आता काय सांगतायत की जेव्हा मी कॉलेजला जाणार तर कॉलेजला मी चालत कसं जाणार, त्यासाठी मला एक गाडी लागणार, एक मोटार लागणार आणि मोटारसाठी किती रुपये लागतील, 20 लाख रुपये तरी त्याच्यासाठी लागतील. ती रक्कम ही आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढलेली आहे. बघा, आता ह्या संवादावरून थोडं हास्यास्पद वाटतायत, हे विनोदास्पद वाटतायत, कारण की हे जे 2 प्रवासी आहेत ना, ते जे काका पुतण्या आहेत ते ट्रेनने प्रवास करत आहेत. आणि ट्रेनने प्रवास करत असताना आपण सहसा आपल्याकडे एवढी मोठी रक्कम ठेवत नाहीत. आता काका काय सांगत आहेत, शेअर्स विकलेत, त्याची किती पैसे आलेले आहेत, रोख रक्कम किती आलेले आहेत, नगद 80 लाख रुपये आलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बँकेतून सुद्धा मी आज पैसे काढलेले आहेत. किती काढलेले आहेत, 20 लाख. तर तेवढी सुद्धा रक्कम माझ्याकडे बॅगेमध्ये आहेत. तर ह्या वाक्यांवरनं असं वाटत आहे की हे काहीतरी जास्तच हास्यास्पद होत आहेत, कारण की एवढी मोठी रक्कम कोणीही सहसा प्रवासामध्ये घेऊन जात नाहीत. जर बँकेमध्ये असतील तर बँकेत सुरक्षित असतात नाही, मग त्याने बँकेतून काढायला नको हवे, ते बँकेतच ठेवायला पाहिजे होते. बँकेतून पण आपण कोणालाही पैसे देऊ शकतो. पण तो काय सांगत आहेत, बँकेतून मी आजच पैसे काढलेले 20 लाख रुपये, ते सुद्धा माझ्या बॅगेत आहेत. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे. आता बघा, पुतण्याने आतापर्यंत किती खर्च सांगितलेला आहे, 3 वर्षाचा खर्च सांगितला, नंतर मोटारसाठी सुद्धा त्याने खर्च सांगितला. आता तो काकांना पुढचं काय स्वप्न सांगत आहे की मला सारा युरोप सुद्धा बघायचा आहे. युरोप खंडामध्ये जायचं ना त्याला, मग तो इंग्लंडला जाणार, पण इंग्लंडच्या व्यतिरिक्त जे इतर देश आहेत ना, ते सगळे देश मला युरोप खंडातले पाहून घ्यायचे आहेत. मग प्रत्येक देशामध्ये किमान तो 1 वर्षभर तरी राहणार आहे. आणि त्यासाठीचा जो खर्च आहे ना, तो खर्च जो सांगतो की काका तुम्ही करू नका, तो खर्च मी माझ्या पद्धतीने करणार आहे. निम्मा खर्च म्हणजे अर्धा खर्च मी करणार आहे. त्यासाठी तो त्याने काय तरतूद केलेली आहे, आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले, ते आहेत आता या माझ्या बॅगेत. आता बघा, पुतण्या, तो राजा नावाचा जो पुतण्या आहे ना, तो काय सांगत आहे की अर्धे खर्च जो मी युरोप खंडात जाणार की नाही, मग प्रत्येक देशामध्ये मला फिरायला पाहिजे ना, तर त्याच्यासाठी मी माझा खर्चाची तरतूद केलेली आहे की आईने मला त्याच्यासाठी काय केलेले, तिचे 40 तोळ्या सोन्याचे दागिने मला दिलेले आहेत आणि ते कुठे आहेत, माझ्या बॅगेत आहेत. आणि बॅग कुठे आहे, ट्रेनमध्ये आहे. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आता बघा, पुतण्यावरती काकाचा फार जीव आहे. तो काका पुतण्याला काय सांगत आहे की तू अजिबात काळजी करू नको, पैशांची तर अजिबात काळजी करू नको, तू फक्त आहे ना बॅरिस्टर हो, वकिलाचं शिक्षण पूर्ण कर आणि भारतात परत ये.
आणि तुला बॅरिस्टरच्या शिक्षणासाठी, कारण की तो कुठे जाणार आहे, परदेशात जाऊन शिक्षण घेणार आहे आणि त्याला माहिती आहे परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं म्हटल्यावरती त्याच्यासाठी अतोनात पैसा खर्च होणार आहे. म्हणून तो पुतण्याला सांगत आहे, काका की तू बॅरिस्टर हो आणि त्यासाठी पाहिजे तेवढा वाटेल तेवढा खर्च करायला मी तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहे. बघा, आतापर्यंत लाखाच्या गोष्टी त्यांच्या दोघांमध्ये चालू होत्या, आता कोटीच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर काय सांगत आहेत की आपल्याकडील जे चहाचे 2 मळे होते, सफरचंदांचे जे मळा होता त्याच्यापैकी 1 सफरचंदाचा मळा मी विकला आणि असे करून माझ्याकडे किती रुपये आहेत, 10 कोटी. म्हणजे अगोदरचे पैसे आहेत ते वेगळे आणि हे 10 कोटी वेगळे. तर ते कुठे ठेवलेले आहेत, बॅगेच्या वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत आणि ती बॅग कुठे आहे, ट्रेनमध्ये. आता ही सगळी गप्पा कुठे चाललेली आहेत, त्यांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती, रेल्वे फलाटावरती. आणि रेल्वे फलाटावरती लोकांची गर्दी असते, तिथे यांचं हे बोलणं चाललेलं आहे. तर आता बघा, जेव्हा आपण पैशांच्या बाबतीत बोलतो तर आपण एवढ्या मोठ्याने सहजतेने बोलत नाहीत, पण ते प्रवासी 2 प्रवासी का बरं एवढे मोठ्याने बोलत असावेत, आणि ते पण लाखाच्या आणि कोटीच्या गोष्टी, जेणेकरून जर लोकांनी ऐकलं तर त्याच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण की ट्रेनमध्ये एवढे पैसे घेऊन तर सहसा कोणी प्रवास करतच नाही आणि जर त्यांच्याकडे ऑलरेडी जर एवढे पैसे होते तर ते सर्वसामान्य लोकांसारखे ट्रेनमध्ये प्रवास का बरं करत असतील, हा प्रश्न नक्कीच वाचणाऱ्या लोकांच्या मनात, म्हणजे वाचकांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यांचं ते बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. आता बघा, काका संवादाचे लाखाच्या आणि कोटींच्या गोष्टी चालले होते, तेवढ्यातच काय झालं, 3 तास निघून गेले आणि आता नागपूर दादर एक्सप्रेस सुटणार आहे अशी घोषणा प्लॅटफॉर्मवरती झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले, खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. मग बघा, अशा रीतीने त्यांच्यामध्ये 3 तासामध्ये त्यांनी एवढ्या लाखो आणि करोड्यांच्या गप्पा मारल्या. मग ते ट्रेनमध्ये बसले आणि डब्यात बसल्यानंतर गप्पा मारून थकल्या असल्या कारणाने 5-10 मिनिटातच पेंगायला म्हणजे झोप यायला लागली त्यांना आणि चक्क ते घोरायला लागले, म्हणजे निवांत ते झोपून गेले. आता पाहूया पाठामध्ये आलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ. वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. हरिहरी करणे, झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत करीत बसणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठामध्ये हास्यास्पद आणि विनोद निव्वळ करमणूक म्हणूनच लेखकाने केलेले असणारे याचं आपण वर्णन पाहिलं. यापुढे ह्या काका पुतण्यांच्या त्या रुपयांचं, त्या बॅगेतल्या पैशांचं काय होतं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला की नाही. तर आपल्याला पण जाणून घ्यायचंय, मला पण जाणून घ्यायचंय, त्यांच्याकडे खरोखर एवढी रक्कम होती, मग त्या रक्कमाचं त्यांनी काय केलं असेल, जाणून घेऊया ना. तर मग त्याबद्दल आपण त्या पैशांचं काय झालं असेल याविषयी आपण पाठाच्या पुढील सेशनमध्ये तो अभ्यास पाहूया. धन्यवाद.